लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातून वाहणाऱ्या तावरजा नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये सिरसी ते धानोरा रस्त्यावरील पूल पूर्णतः पाण्याखाली गेलाय। या रस्त्यावरील वाहतूक आता पूर्णतः ठप्प झाली आहे। तर लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यामध्ये असलेल्या नेत्रगाव या ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। उदगीर तालुक्यामध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली आहे, पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे नेत्रगाव या ठिकाणी गावकऱ्यांना गावाबाहेर पडायचा रस्ता पूर्णतः बंद झालाय। ही दोनही दृश्य बघा। लातूरमधील तावरजा नदीला पूर आला, सिरसी धानोरा रस्ता हा पूर्णतः पाण्याखाली गेला। दुसरीकडे आपण जर बघितलं तर नेत्रगाव या ठिकाणी सुद्धा पुलावरून पाणी वाहत आहे आणि संपूर्ण परिसराला पाण्यानं वेढा दिलेला आहे। बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमधील काही भागात पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे संत्रा आणि मोसंबी पिकाचं नुकसान झालंय। शेतकऱ्याचं हेक्टरी 6 ते 7 लाखांचं नुकसान झालेलं आहे आणि फळबागांच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालाय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूयात। नागपूरची संत्री आणि मोसंबी जगभरात प्रसिद्ध आहे, परंतु या संत्र्यावर आणि मोसंबीवर यावेळेस मोठं संकट आलेलं आहे आणि ते संकट मी तुम्हाला दाखवतोय। मोठ्या प्रमाणात फळगळ जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। हे बघा, हे फळं मी तुम्हाला दाखवतोय, हे फळं काढणीला आलेले फळं अशा प्रकारे गळून पडलेले आहे आणि 90% फळं सडा पडलेला दिसतोय आपल्याला आणि त्यामुळे शेतकरी संकटात आहेत। मोठं नुकसान, जवळपास एका 2 तालुक्यातलं 200 कोटी रुपयाचं नुकसान आहे आणि त्यामुळे मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामे व्हावे, कारण की अजूनही पंचनामे सुरू झालेले नाही असं म्हणतात आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत मिळणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सिरियसली घेतलेलं आहे। त्यांनी मदत पुनर्वसन मंत्र्यांना सांगितलं होतं की लवकरात लवकर तुम्ही आदेश या ठिकाणी हे करा, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्या, त्या पद्धतीने मदत मिळेल, लवकरात लवकर मिळाली पाहिजे। दिवाळीच्या पहिले देण्याचं ठरलेलं आहे। काल बावनकुळे साहेब आमचे पालकमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की दिवाळीच्या पहिले आम्ही मदत करू म्हणून, पण पुरेशी मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्याला। शेतकऱ्याचं आता खूपच म्हणजे निसर्गाच्यामुळे त्या ठिकाणी त्याचं मन उदासीचं वातावरण आहे आमच्या भागात। तर नागपूरमध्ये अनेक भागात मध्यरात्री मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। पावसामुळे सोयाबीन, कपाशी पिकांना मात्र मोठा फटका बसलेला आहे। प्रशासनाकडून पंचनामे न झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर माहिती जाणून घेतली, पाहूयात। मागील 3 ते 4 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस थांबलेला होता, परंतु पुन्हा एकदा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस सुरू झालेला आहे। नागपूर जवळच्या कोंडाळी भागातल्या शिवा गाव परिसरामध्ये आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो सोयाबीनचं हे अक्षरशः पीक जे आहे ते खराब झालेलं आहे, सडलेलं सोयाबीन आहे। त्या भागातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पोळ्यापासून जे आहे ते पाऊस थांबायचं नाव घेत नाही, त्यामुळं सोयाबीन जे आहे ते अक्षरशः जमिनीत सडलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि सोयाबीन पूर्णतः जे आहे ते सडलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर यावर्षी नागपूर विभागात जे आहे ते नुकसान झालेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर।